स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनेलवर। शिवकालीन संपूर्ण इतिहास पुढील भाग, पहिल्या युद्धाची चाहूल। शाही महालाच्या उजव्या बाजूला असलेल्या मंत्रणा कक्षाबाहेर पहारा देण्यासाठी उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांनी त्यांच्या भाल्यांवरील मुठी घट्ट आवळल्या। सावधान पवित्र घेऊन ते सतर्क झाले तेव्हा 7 हात उंच आडदांड सरदार त्यांच्या समोरून मंत्रणा कक्षाच्या दिशेने जात होता। त्याने फिकट हिरव्या रंगाचा भरदरी अंगरखा पेहरला होता। गोट्यापर्यंत तंग गडद हिरव्या रंगाचा पायजमा होता। पाठीवरून पोटरीपर्यंत येणारा इराणी काबा होता। त्याचा रंग गडद लाल होता आणि त्याला सोनेरी रंगाची झालर होती। त्या सरदाराची देहयष्टी पिळदार होती, छाती विस्तृत होती। चालताना पावलांच्या तालावर गळ्यातल्या रत्नजडित माळा त्याच्या छातीवर आदळत होत्या। म्यानबंद तलवार कमरेत लटकली होती। गळ्यापर्यंत दाढी वाढवली होती। मिशा मात्र त्या मानाने कमी होत्या। डोळ्यातल्या भडक सुरम्यामुळे त्याची नजर अधिक भेदक दिसत होती। लाल भडक बावल्या त्याच्या दृष्टीत क्रूरतेचा रंग भरत होत्या। तो सरदार मंत्रणा कक्षाबाहेर येऊन उभा राहिला। एक सेवक पटकन कक्षात जाऊन बाहेर आला आणि मग त्या सरदाराने मंत्रणा कक्षात प्रवेश केला। त्या सरदाराला मंत्रणा कक्षात प्रवेश करताना मार्जिनाने शाही महालाच्या खिडकीतून पाहिले होते। 2 दिवसापूर्वीच मार्जिनाने जनानखान्यात प्रवेश मिळवला होता। प्रतापरावांच्या सहाय्याने तिच्या मातेची शाही महालातून सुटका झाली होती। त्या सरदाराला पाहून मार्जिनाचे डोळे क्षणभरासाठी थिजले होते, कारण ती त्या सरदाराबद्दल ऐकून होती। त्याच्या क्रूर कर्माचे किस्से तिने ऐकले होते। त्याच्या सामर्थ्याबद्दल ती जाणून होती। तो फतेह खान होता। प्रत्येक मोहीम फतेह करूनच तो परतत होता। मोहिमेवर जाताना विशाल फौजफाटा घेऊन तो जात असे। रस्त्यात येणाऱ्या गावांची लुटमार करत असे। त्याच्या सैन्याला तो गावातील कुठल्याही घरात जाऊन हव्या त्या स्त्रीला लुटण्याचे अधिकार देत असे। त्याच्या क्रूर कर्माने त्याच्या वाटेत येणारा प्रदेश पूर्णतः उद्ध्वस्त होत असे, ही त्याची नीती होती। शत्रूवर पकड बनवण्यासाठी तो असे रयतेवर अत्याचार करत असे। आदिलशहाने त्याला मंत्रणा कक्षात बोलावले होते, म्हणजे स्वराज्यावर आदिलशहा फतेह खानला तर पाठवत नाही ना, या विचाराने मार्जिना धास्तावली। परंतु आदिलशहाने त्याला स्वराज्यावर चालून जाण्यासाठीच बोलावले असल्याची खात्री मार्जिनाला नव्हती। मंत्रणा कक्षात सुरू असलेल्या चर्चेची नेमकी माहिती कशी काढता येईल या विचाराचे तिच्या डोक्यात आवर्तन सुरू असताना ती खिडकीतून वळणार इतक्यात आणखी एक सरदार तिला मंत्रणा कक्षात जाताना दिसला। तो बाळाजी हैबतराव होता। तो आत गेला। मंत्रणा कक्षाचा दरवाजा उघडाच होता। दरवाजा बाहेर 2 पहारेकरी उभे होते। त्या दोन्ही पहारेकऱ्यांना मार्जिनाने निरखून पाहिले। त्यातल्या एकाची तिला ओळख पटली होती। मार्जिनाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि मनोमन काहीतरी निर्धार करून ती तिथून निघाली। 4 छोट्या छोट्या चाकांच्या हातगाडीला ढकलत हबीबुल्ला शस्त्रागारात आला होता। त्या हातगाडीवर नुकत्याच धार लावलेल्या चकाकणाऱ्या तलवारी रचल्या होत्या। त्या तलवारी पाहताच शस्त्रागारात आणखी इतर शस्त्र तपासून पाहणारा मोसेखान प्रसन्न झाला। हसून तो हबीबुल्लाला म्हणाला, नवीन तलवारी शस्त्रसाठ्यात सामील झाल्यात तर? एक तलवार हातात घेऊन त्याने शिपायांना बाकी सगळ्या तलवारी म्यानबंद करून रचून ठेवण्यास सांगितले। हातातल्या तलवारीच्या धारेवरून अंगठा फिरवत तो बोलू लागला, या धारदार तलवारीने मराठ्यांच्या गर्दना उडतील। क्षणभर थांबून हसत तो पुन्हा बोलू लागला, वा काय खेळ खेळलेत वजीर मुस्तफा खान साहेब, वा अफजल खान साहेब। दक्षिणेत शहाजी भोसल्यांना कैद केलं, आता थोरल्या आणि धाकट्या मुलालाही संपवणार। मोठ्या आनंदात त्याने ती तलवार हबीबुल्लाकडे दिली। हबीबुल्लाला मोसेखानच्या बोलण्याचा धक्का बसला होता। त्याला कळून चुकले होते की ही सगळी तयारी शिवाजी राजांवर आक्रमण करण्यासाठी सुरू होती। त्याहीपेक्षा शहाजी राजांना कैद केल्याचे ऐकून तो व्यथित झाला होता। हबीबुल्ला शहाजी राजांचा मोठा हितचिंतक होता। तुला काय झालं? मोसेखानने हबीबुल्लाचा पडलेला चेहरा पाहून विचारले।
मोसे खानच्या अचानक झालेल्या प्रश्नाने हबीबुल्ला गोंधळला होता, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, हुजूर, या शहाजीमुळे माझ्या मित्राचा जीव गेला आहे, बस त्याची आठवण झाली। किंचित स्मित हास्य करत मोसे खान पुढे आला आणि हबीबुल्लाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, लवकरच शहाजीचे हालहाल होतील, काळजी करू नकोस। त्याच्या सोबतच त्याच्या दोन्ही मुलांना मारून त्याचा वंशज संपवतील। वजीर साहेब, मी स्वतः शहाजीच्या मुलाला संपवायला जाणाऱ्या सैन्यासोबत जात आहे। काय? चेहऱ्यावरील गंभीर भाव हबीबुल्लाने सावरत बदलले आणि पुन्हा विचारले, म्हणजे फतेह खान साहेबांसोबत तुम्ही? हबीबुल्ला पुढे बोलण्याआधीच मोसे खान म्हणाला, होय, मोठं भाग्य माझं फतेह खान साहेबांच्या नेतृत्वात मराठ्यावर तलवारी चालवण्याची संधी मिळाली। शिवाजीला मरताना डोळ्यांनी पाहू शकेन। मोसे खान कुत्सित स्मित करत बोलत होता। मोसे खानाच्या तोंडून निघणाऱ्या शिवरायांप्रती कुशब्दाने हबीबुल्लाचे मस्तक भडकत होते, त्याच्या मुठी घट्ट आवळत होत्या, परंतु संयम राखत त्याने हातगाडे ढकलण्यासाठी असलेला बांबू पकडून ठेवला। क्रोध लपवून किंचित स्मित करत तो हातगाडी शस्त्रागाराबाहेर नेऊ लागला। फतेह खान, बाळाजी हैबतराव, मोसे खान, फजल शहा, शरफ शहा, मातोजी घाटगे, बजाजी नाईक, आशाफ शहा हे मोठे सरदार सह्याद्रीवर चालून जात आहेत। दख्खनच्या सिंहाची शिकार करायला लांडग्यांनी झुंड बनवले आहे नाईक। जिवाजी काहीसा रागात बोलत होता। संध्याकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेस नाईक जिवाजीच्या दुकानात आले होते। ते आता मुस्लिम पेहरावात होते। जिवाजीने दुकान आतमधून बंद करून घेतले होते। एका बाटलीच्या पत्रे झाकणातून वात काढून ते पेटवले होते। त्या बाटलीत पशुच्या चरबीपासून बनवलेले तेल होते। नाईकाने त्या दिव्याची वात कट्यारीच्या टोकाने आणखी उंच केली। प्रकाश अधिक गडद झाला तेव्हा नाईक कट्यार मॅनबंद करत म्हणाले, जिवाजी, लांडग्यांना मारण्याचा जुना अनुभव माझ्या पदरी आहे। आता राजावर हल्ला करणारे लांडगे मारायचे आहेत म्हटल्यावर सगळ्यांना संपवावं लागेल। सह्याद्रीवर चालून जाणाऱ्या लांडग्यांमधून एकही जिवंत परत येऊ देणार नाही आणि आला तरी परत रणांगणावर उतरण्यालायक सोडणार नाही। नाईक मार्जिनानं या आक्रमणाबद्दल अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहेत। सैन्याची संख्या, त्यांचा मार्ग, पण त्याआधी हबीबुल्लाने दिलेली दुःखद बातमी द्यायची हिम्मत होत नाही आहे बोलायची। पण नाईक, राजापर्यंत लवकरात लवकर ही बातमी पोहोचवावी लागेल। जिवाजीचा आवाज खोल गेला होता। बोला जिवाजी, नाईकाने आणखी पुढे होऊन विचारले। नाईक, शहाजी राजांना मुस्तफा खानानं आणि अफजल खानानं कैद केलं आहे। पडलेल्या आवाजासोबत जिवाजीच्या नजरा सुद्धा पडल्या होत्या। नाईक क्षणभर क्षुब्ध झाले, खोल श्वास घेऊन सोडत म्हणाले, खूप मोठे चूक केले आहे मुस्तफा खानानं आणि अफजल खानानं। लवकरात लवकर राजगडावर जाऊन मला ही बातमी राजांना द्यावी लागेल। आणि मार्जिनानं काय खबर दिली आहे? स्वतःला सावरत नाईकाने विचारले। मार्जिनानं खात्रीनिशी माहिती गोळा केली आहे। 20 दिवसांनी सैन्य विजापुरातून निघणार आहे। 3000ची फौज आहे आणि सगळ्या वतनदारांना फरमान पाठवण्यात आले आहेत की त्यांनी फतेह खानच्या फौजेत सामील व्हायचं। असं झाल्यास दिवसागणिक फतेह खानची फौज वाढत जाईल। चिंतापूर्ण स्वरात जिवाजी बोलत होता। कोणत्या मार्गाने निघणार आहे हा जथा? नाईकांनी शांतपणे विचारले। विजापूर, इंदापूर, बारामती, सासवड, कोंढाणा असा त्यांचा मार्ग असणार आहे, जिवाजीने सांगितले। ठीक आहे, आणखी मिळणाऱ्या बातम्या सरळ राजगडी पाठवा, मी रात्रभर प्रवास करून राजगडावर पोहोचतो म्हणत नाईकाने कट्यार पायजाम्यात लपवली। नाईकाचा इशारा समजून जिवाजीने दिवा विझवला आणि हळूच दुकानाचा दरवाजा उघडला। बाहेर कोणी नसल्याची खात्री करत त्याने खाकरले। त्या खुणीने नाईक पटकन दुकानाच्या बाहेर पडले। त्याचा फौजफाटा सह्याद्रीत पोहोचेपर्यंत 5 सहस्र सैनिकांचा होईल। हत्ती, घोडे, तिरंदाज, तलवारबाज यांच्यासह आलेला फतेह खान आपल्या मावळ्यावर द्वेषाने तुटून पडेल। मंत्रणा कक्षात राजांच्या समोरील आसनावर बसून नाईक काळजीपूर्वक स्वरात बोलत होते। सूर्य माथ्यावर येईपर्यंत ते राजगडावर पोहोचले होते। विजापूर जवळच्या जंगलातील गुप्त स्थळी त्यांनी आपला पेहराव बदलला होता। भीमा नदी ओलांडल्यावर त्यांच्यासाठी पूर्ववत तैनात असलेला घोडा घेऊन वेगाने अंतर कापत ते आले होते। त्यांनी आता एका सरदाराचा वेश धारण केला होता। या वेशामुळे शिवरायांचे मित्र म्हणून त्यांची
दरबारात ओळख पटली होती, त्यामुळे ते थेट राजापर्यंत पोहोचू शकले होते। नायकाने पहिली बातमी सांगितली होती। फतेह खानाचे किती सैन्य आणि कोणत्या मार्गाने येत आहे याची कल्पना राजांना देऊन झाली होती। राजे शांतपणे आधी नायकांकडून समाचार ऐकून घेत होते, आता ते नायकांकडे एकटक पाहत होते। फतेह खानच्या आक्रमणाबद्दल नायकाने वेळेआधीच उपयुक्त माहिती दिली म्हणून राजांना नायकांचे कौतुक वाटत होते, तरी त्यांचा चेहरा गंभीर होता। राजांचा तो धीर गंभीर चेहरा पाहून नाईक क्षणभर थांबले, कारण आता ते जी बातमी सांगणार होते त्यामुळे राजांचे मन दुखावणार होते। जाणून बुजून नायकाने शहाजी राजांच्या कैदेची बातमी प्रथम सांगितली नव्हती। राजाने नायकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या अंतर्मनात काय घालमेल सुरू आहे याबद्दल जाणले होते। नायकांना सुद्धा जाणवले की शहाजी राजांच्या कैदेची बातमी राजापर्यंत आधीच पोहोचली असावी। नायकाने अंदाज बांधला आणि ते बोलू लागले, राज, आपल्या ठाऊक आहे आम्हाला, कान्होजी काकाने दक्षिणेतून त्यांच्या जासुदाला पाठवले होते। प्रातःकाळीच तो निरोप देऊन परतला। राजाने चेहऱ्यावर फारसे दुःख उमटू दिले नाही, परंतु पित्याप्रती तळमळ मात्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। साहेबांना ही खबर? नायकाने चाचरत विचारले। हो, त्यांच्यापासून लपवायचे होते, पण लपवू शकलो नाही। स्वराज्याच्या मातोश्री म्हणून त्यांना शत्रूच्या कारवायांची माहिती असणे आवश्यक होते। खोल श्वास घेऊन सोडत राजे म्हणाले, राजे, त्या कुत्र्यांची हिंमत नाही आबासाहेबांसमोर जाऊन पकडायची, म्हणून त्याने झोपेत घात केला आणि आता शंभूराजांना पकडण्यासाठी धडपड करत आहेत। नाईक थोडे रोषानेच कडाडले। धडपड द्या, दादासाहेब त्यांच्या हातावर तुरी देतील याची आम्हास पूर्णतः खात्री आहे। राहिला प्रश्न आबासाहेबांचा, त्यांना सुद्धा आपण आदिलशहाच्या कैदेतून सोडवू। क्षणभर विचार करून राजे पुन्हा बोलू लागले, बहिर्जी पथकातील हेरांना दौलताबादेत प्रथम पदावर लवकरात लवकर स्थापित करा। राजे, आपला एक मराठा नजरबाज आधीच दौलताबाद मध्ये स्थापित आहे, तुम्ही फक्त आज्ञा द्या। नाईक म्हणाले, तुर्तास नाही, आधी समोर येणाऱ्या शत्रूला तोडू, आपल्या तलवारीची ताकद दाखवू, मग आपले राजकारण। जी राजे। नाईक, फतेह खान स्वराज्यासाठी संकट नाही तर संधी आहे, आपली ताकद दाखवण्याची संधी। आदिलशहाला अजूनही आम्ही फक्त शहाजी राजांचे पुत्र आहोत हीच ओळख आहे, आता आपण दख्खनचे राजे असल्याची ओळख करून द्यायची वेळ आली आहे। राजाने गळ्यातील कवड्यांच्या माळेवर हात ठेवत म्हटले। बोलताना त्यांची छाती क्रोधाने फुगली होती, पण चेहऱ्यावर मात्र कमालीचा संयम झळकत होता। पण राजे, त्यांचे सैन्य विशाल आहे हीच एक काळजी आहे। नायकाने अंतर्मनात कुठल्या तरी कोपऱ्यात जाणवणारी काळजी स्पष्ट केली। ही त्यांची भीती नव्हती, त्यांना मावळ्यांच्या जोरावर पूर्णपणे विश्वास होता। फतेह खानाकडे कितीही हत्ती असू द्या, नाईक आपल्याकडे सिंह आहेत। स्वराज्याच्या एक एक मावळ्याची ताकद तुम्ही जाणून आहात। मावळ्यांच्या शक्तीला आपण थोडी युक्तीची जोड देऊ, राजे ठामपणे म्हणाले। जी आज्ञा राजे। बहिर्जी पथकासाठी आणखी काही सूचना? नायकाने विचारले। तुम्ही इतर हेरांसमवेत फतेह खानाच्या सैन्यात सामील व्हा। स्वराज्याविरुद्ध हे युद्ध फतेह खान नाही तर बहिर्जी नाईक लढतील। आता कसे काय ते तुम्ही ठरवा। नायकाने दचकून पाहिले। राजांच्या मस्तिष्कात काहीतरी भव्य दिव्य योजना असल्याचे नायकांना कळून चुकले होते। राजे, तुमची ही योजना नक्कीच सफल होणार। तुमचा काय विचार आहे हे मी ओळखला आहे। आजच परत विजापुरात जातो। सारंगा आणि निळकंठ यांच्यावर तुमचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी देतो। नाईक म्हणाले, हो, अनेक महत्वाचे। जोपर्यंत फतेह खान स्वराज्याच्या निकट येत नाही तोपर्यंत आपण गाफील असल्याचे सोंग घ्यायचे। या आक्रमणाचे वादळ उठता कामा नये। जनतेत अफवा पसरवा। फतेह खान युद्धासाठी नाही तर कोंढाण्याचा किल्लेदार म्हणून दख्खनमध्ये येत आहे। युद्धाच्या भीतीने रयतेची धांदल उडता कामा नये। फतेह खान जवळ येताच आपण आपला पवित्रा बदलू। नाईक, हे युद्ध आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे। बहिर्जी पथकाला या युद्धात पूर्णपणे झोकून द्या। आपले हेरच या युद्धाचा निर्णय करू शकतात, राजे म्हणाले। जी राजे। राजांच्या शब्दाने नायकांचे अंग शहारले होते। दहाड एकावर एक घट्ट दाबत त्यांनी छातीत मोठ्याने श्वास भरला होता। आम्ही राजगडावरून पुरंदरला जातो। स्वराज्याच्या सीमेवर आम्ही असल्याने फतेह खानाला थेट स्वराज्यात घुसता येणार नाही।
त्याचे डोके सुन्न होईल इतक्या शंका कुशंका आपण त्याच्या डोक्यात पेरू। हे तर आपल्या आवडीचं काम आहे राजे, याबद्दल निश्चिंत रहा। फतेह खानाच्या डोळ्यावर असं झापट लावतो की युद्धाच्या शेवटपर्यंत त्याला कळणार नाही त्यानं नेमकी काय चूक केली। तो विचार करायला गेला तर वेळ लागेल त्याला। रोषाने स्मित करत नाईक म्हणाले, यशस्वी व्हा ही शुभेच्छा आहे आमची, आणि या मोहिमेसोबतच आबासाहेबांकडे सुद्धा लक्ष असू द्या, आम्ही मातोश्रींचे मन सांभाळतो। राजे शांतपणे म्हणाले। नायकांनी होकार दिला। त्यांची नजर राजांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती। चहूबाजूंनी संकटात घेरल्यावर सुद्धा इतका संयम बाळगणारा राजा पाहिल्यावर नायकांना धन्यता वाटत होती। अत्याचारी शासकांपासून रयतेला सोडवणारा भारत भूमीला एक खंबीर शासक लाभला होता। राजांना पदोपदी यश मिळो ही नाईक मनोमन प्रार्थना करत होते। पती शत्रूच्या बंदिवासात होता, थोरल्या पुत्राला शत्रू सैन्याने घेरले होते। या बातमीने राजांचे प्रेरणास्थान असलेल्या मातोश्री मनाने प्रचंड खचल्या होत्या। विशाल फौज घेऊन आदिलशहाचा अजय सरदार स्वराज्यावर चालून येत होता। राजांपुढे खरोखर मोठी आव्हाने होती, आणि अशा संकटातही त्याच्या आक्रमणाने रयतेत दहशत पसरू नये ही खबरदारी सुद्धा राजे घेत होते। त्यांना स्वतःला सकारात्मक ठेवून मावळ्यांचे मनोबल डगमगू द्यायचे नव्हते। नाईक आसनावरून उठले आणि त्यांनी राजांना कमरेतून वाकून नमस्कार केला। ते जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांच्या कानावर राजांचे प्रेमळ शब्द पडले, स्वराज्यासोबत स्वतःची सुद्धा काळजी घ्या नाईक। संकटाने घेरलेल्या थोर मानवाच्या मुखातून निघालेल्या प्रेमळ शब्दांनी नाईक घैवरले होते। त्यांनी होकारात्मक मान हलवली। जी राजे, आपण सुद्धा काळजी घ्यावी। राजाकडून रजा घेत नाईक निघाले। नाईक गेले त्या दिशेने राजे पाहत होते। त्यांच्या नेत्रांमध्ये नाईकांप्रती स्नेह स्पष्ट दिसत होता। त्यांना जाणीव होती की त्यांचे परममित्र आता पुन्हा बरेच महिने त्यांच्या नजरेपासून दूर राहणार आहेत।